जीवा मुक्ता भवंती. सर्व इतिहास दिंडी सर्व आपल्याला माहीत झालेला आहे, परंतु याही पुढे आपल्या या संपूर्ण परिसराचे आपल्या वारकरी संप्रदायाचे मालक श्री संत चोखामेळा आहे आणि म्हणून श्री संत चोखामेळा यांची दिंडी सुद्धा एक आदर्श दिंडी या ठिकाणी पुढच्या वर्षी निघाली पाहिजे. त्या दृष्टीने आपला एक चांगला रथ त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. कमीत कमी 5 लाखाचा रथ तयार करण्याची आपली सर्वांची मनोकामना आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे माऊलींचा रथ असतो, ज्याप्रमाणे मुक्ताईचा रथ असतो, अशाच प्रकारे आपल्या संत चोखामेळा महाराजांचा देखील भव्य असा रथ बैलासह आपण या ठिकाणी पुढच्या वर्षी न्यावा असं माझी मनोकामना आहे. त्या दृष्टीने आपल्याला वर्षभरामध्ये या रथासाठी लागणारी जी काही देणगी असेल किंवा रथासाठी लागणारं जे काही सहाय्य असेल ते आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक चांगल्या ठिकाणी हा रथ निर्माण करून एक चांगला आदर्श, एक शिस्तमय अशी दिंडी, ज्याप्रमाणे संत गजानन महाराजांची दिंडी असते अशाच प्रकारची आपली देखील भव्य अशी दिंडी 200-400 लोकांची दिंडी या ठिकाणाहून निघावी. त्यासाठी सर्वांनी परत एकदा एकत्रित येऊन पुढच्या वर्षीचं नियोजन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. चोखोबा महाराज की. या ठिकाणी कार्यक्रम आता संपलेला आहे, पण काही लोकांच्या मनात शंका आहे. नाही बोलायचं शंका आहे काही लोकांच्या मनामध्ये